महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणुका आता जाहीर होतील आणि निवडणुका म्हटल्यानंतर निश्चितपणे प्रत्येक पक्ष आपापल्या परीने निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार हे आपल्याला कसे मिळतील अशाबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात। मागे आम्ही सगळ्यांनीच अनेक वर्ष सरकारच्या बाहेर काम केलंय। 5 वर्षापूर्वी असंच निवडणुकीच्या काळामध्ये इगतपुरी मतदारसंघ हा आम्हाला काँग्रेसला द्यावा लागला आणि त्यावेळेस काँग्रेसकडे उमेदवार अनेक होते, परंतु त्याच्यातनं चर्चा झाली। काँग्रेसचेही कार्यकर्ते आम्हाला म्हणाले की हिरावण खोसकर हे जरी जिल्हा परिषदेचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असले तरी देखील त्यांना तुम्ही आमच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी द्या, आम्ही सगळे मिळून त्यांना निवडून आणू आणि ते त्या ठिकाणी निवडून आले। गेले 5 वर्ष काम करत असताना मी सगळ्यांनाच मदत करण्याचा प्रयत्न सातत्याने केला। त्याच्यामध्ये हिरावण खोसकरांना पण मी चांगल्या पद्धतीने त्यांच्या इगतपुरी त्र्यंबकेश्वर ह्या विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या करता मदत करत आलो आणि त्याच्यातनं संबंध वाढत गेले, त्याच्यातनं आपलेपणा त्या ठिकाणी निर्माण झाला आणि एक आदिवासी समाजामध्ये काम करणारा हरवणारी कार्यकर्ता अशा प्रकारची हिरामणची ओळख स्वतःच्या मतदारसंघातली कामं करण्याच्या करता कुठल्याही मुख्यमंत्री असतील, कुठल्याही काळातले मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील, त्यांच्याकडे जाणं, तिथं पाठपुरावा करणं, एकदा जाऊन काम नाही झालं तर दुसऱ्यांदा जाणं, तिसऱ्यांदा जाणं, त्याच्यामध्ये कमीपणा न वाटून देणं। शेवटी आपण समाजाचं हित डोळ्यासमोर ठेवून काम करतो ही एक चांगल्या प्रकारची भावना सतत मनामध्ये ठेवून आणि मतदारसंघातल्या सर्वांनाच सातत्याने मान सन्मान त्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांनी आजपर्यंत त्या ठिकाणी काम केलं। मी आणि माझे सहकारी अनेकदा त्यांना सांगत होतो की बाबा तुम्ही आमच्याबरोबर या, आपण पुढे एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जाऊ, परंतु त्यांनी मला सांगितलं की दादा जोपर्यंत माझ्या तालुक्यातले संदीपराव गुळवे असतील, संपतनाना सकाळे असतील, जनार्दन मामा माळी असतील, ज्ञानेश्वर लहाने असतील, उदय जाधव असतील, विनायकराव माळेकर असतील, जयराम धांडे, प्रशांत कडू, पांडुमामा शिंदे, ज्ञानेश्वर कडू असे अनेक मान्यवर, खूप जणांची मोठी यादी आहे, परंतु हे सगळे प्रमुख लोक म्हणून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचं राजकारण पाहतात, पहिल्यापासून पाहतात आणि त्यांनाही वाटतं की आपल्या भागाचा विकास व्हावा। ते म्हणाले की जोपर्यंत हे सगळे जण मला सांगत नाही की बाबा हा निर्णय घ्या तोपर्यंत मला त्या ठिकाणी फार आग्रह तुम्ही करू नका, माझी अडचण येते आणि सगळेच जण त्यांना त्या बाबतीमध्ये बोलवण्याचा प्रयत्न करत होते। परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि चांगला दिवस आहे की आज हिरावण खोसकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला। मी त्यांचं आणि त्यांच्यावर आलेल्या संदीप भाऊ गुळवे, संपतनाना सकाळे, जनार्दन मामा माळी, ज्ञानेश्वर लहाने, उदय जाधव, विनायक माळेकर, जयराम धांडे, प्रशांत कडू, पांडुमामा शिंदे, ज्ञानेश्वर कडू, जगन कदम, फिरोज शेख, दशरथ बागडे, दिलीप चौधरी, तुकाराम सहाणे, रमेश जाधव, सुदाम भोर, संपत वाजे, अरुण गायकर, शिवाजी सिरसाट आणि इतर असंख्य कार्यकर्ते यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो। लवकरच आम्ही इगतपुरी विधानसभा मतदारसंघाच्या करता एक चांगला भव्य अशा प्रकारचा मेळावा घेऊ। त्याच्यामध्ये पण तिथल्या जनतेला साधारण उद्याच्या पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही सगळेजण मिळून त्या भागातले अजून काही प्रश्न जे राहिलेले आहेत, जे आत्ताच चर्चा करत असताना समोर आले, त्याही प्रश्न सोडवण्याच्या करता आणि हा सगळे मान्यवर राष्ट्रवादीमध्ये आलेत, त्याच्यामध्ये जुना नवा वाद न घालता आम्ही सगळ्यांनाच त्यांचा मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न मी, माझा पक्ष आणि माझे सगळे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर सर्वच मान्यवर त्या ठिकाणी करतील, याबद्दल तीळमात्र शंका कोणी मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही, अशा प्रकारची विनंती मी सर्वांना ह्या निमित्तानं करतो। आणि खरोखरच मला एक माझा नवीन सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, म्हणजे पूर्वीचा होताच पक्षात, परंतु नंतर काँग्रेसमध्ये काँग्रेसचे आमदार म्हणून काम करत होते, आता पुन्हा राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला, त्याबद्दल त्यांचं आणि त्यांच्यावर आलेल्या सर्वांचं
मी मनपूर्वक स्वागत करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये अधिक चांगल्या प्रकारे इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचा आपण सगळे मिळून कायापालट करू, सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, सर्व धर्म समभाव ही भूमिका घेऊन सर्वांना त्या ठिकाणी योग्य पद्धतीचा आदर त्या ठिकाणी देऊ याची खात्री देतो. धन्यवाद. दादा, पण इतरही आमदार जे आहेत ते अजूनही संपर्कात आहेत तुमच्या, त्यांचा कधी पक्षप्रवेश? आम्ही एक टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी घेतोय, कारण इतर पण कामं चाललेली आहेत. तुम्हाला माहिती आहे की आज 7 राज्यपाल नियुक्त आमदारांची नावं राज्यपाल महोदयांनी नियुक्त केलेली आहे. त्याच्यामध्ये ते बरेच दिवस पेंडिंगला काम पडलेलं होतं, परंतु ह्या राज्यपालांनी ते मनावर घेतलं. तो त्यांचा अधिकार असतो, त्या अधिकाराचा वापर त्यांनी त्या ठिकाणी केला. परंतु 12 न घेता 7 का घेतले काही कळायला मार्ग नाही. राहिलेले पण 5 आम्ही राज्यपाल महोदयांना भेटल्यावर विनंती करू की राहिलेले पण घ्या. ते एक प्रश्न आहे. बाकीच्याही संदर्भातले जे काही इतर, उद्या आमची एकत्र आम्ही प्रेस कॉन्फरन्स पण ठेवलेली आहे. एकनाथराव शिंदे, मी आणि देवेंद्रजींचं माझं बोलणं झालं. एकनाथरावांनी सकाळी तारीख दिली. उद्या मला वाटतं 2:30 वाजता ती प्रेस कॉन्फरन्स आहे. आणि प्रत्येक आता तुम्हालाही पत्रकार मित्रांना आमच्याकडनं पण बोलावणं येईल. असं काही मीडिया म्हणजे काही प्रवेशाचं असेल तर, समोरच्यांचं प्रवेशाचं असेल तर तेही त्यांच्या पद्धतीने बोलतील. प्रत्येकजण आपलं संघटना वाढवण्याचा प्रयत्न करतील, तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण शेवटी जनता जनार्दन हे प्रमुख आहेत. त्यांना जे योग्य वाटतं ते जनता जनार्दन करत असते. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.